हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा 16वा दिवस. द्रोणाचा वध झाल्यावर कौरव अश्वत्थाम्याजवळ गेले आणि त्यांनी त्याचे सांत्वन केले. त्यानंतर अश्वत्थाम्याने कौरवांजवळ युद्धाची मंत्रणा केली. अश्वत्थाम्याच्या सल्ल्याने दुर्योधनाने कर्णाला सेनापती केले. दुर्योधनाने सैनिकांना उद्देशून भाषण केले. त्यांच्यासमोर कर्णाची प्रशंसा केली, त्यांना धीर दिला आणि युद्धाला तयार केले. सेनापतीपदाचा अभिषेक करताना दुर्योधन कर्णाला म्हणाला, मित्रा कर्णा, तुझ्याकडून मला युद्ध जिंकायची अपेक्षा आहे. तू माझा सेनापती हो. त्यावर कर्ण दुर्योधनाला म्हणाला, भीष्म, द्रोण यांनी तुला युद्ध सुरू होण्याआधी सांगितले होते की ते पांडवांना ठार मारणार नाहीत. तथापि मी तुला अभिवचन देतो की मी सर्व पांडवांसह श्रीकृष्णालाही ठार मारीन. तू निश्चिंत राहा. प्रातःसमयी दोन्ही बाजूचे योद्धे रणांगणावर युद्धोत्सुक होऊन एकमेकांसमोर हजर झाले. कौरवांनी सैन्याची व्यूहरचना केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी योग्य अशी व्यूहरचना पांडवांनी केली. त्यानंतर ते दोन्ही बाजूचे सैनिक एकमेकांवर प्रहार करू लागले. त्या दिवशी भीम, सात्यकी, कर्ण, अश्वत्थामा इत्यादी सर्वांनी पराक्रमाची शर्थ केली. अश्वत्थामा अर्जुनाला म्हणाला, तुला जर कर्तव्यकर्म योग्य वाटत असेल तर समरांगणात माझे योग्य असे आतिथ्य कर. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, माधवा, हा पहा माझा गुरुपुत्र मला युद्धाला निमंत्रण देत आहे. परंतु कृष्णा, मला कर्णाला ठार करायचे आहे, तर मी आता काय करू? श्रीकृष्णाने काहीही न बोलता रथ अश्वत्थाम्यासमोर नेऊन उभा केला. श्रीकृष्ण अश्वत्थाम्याला म्हणाला, तू स्थिर होऊन लवकरात लवकर प्रहार कर आणि अर्जुनाकडून झालेला प्रहार सहन करण्यासाठी तयार हो. मालकाचा आश्रित होऊन उपजीविका करणाऱ्याला ही संधी आलेली आहे. परंतु लक्षात घे की क्षत्रियाचा जय पराजय हा अस्त्रांनी संपन्न होत असतो. तू मोहाच्या आहारी जाऊन ज्या आतिथ्याची अपेक्षा करत आहेस त्यासाठी तू स्थिर हो. तुझे इच्छित अर्जुन पूर्ण करेल. त्यानंतर अर्जुन आणि अश्वत्थामा यांच्यामध्ये घनघोर महाभयंकर युद्ध झाले. त्यावेळी अश्वत्थामाने त्याला त्याच्या पित्याकडून जी विद्या प्राप्त झाली होती त्याचा पुरेपूर उपयोग केला. तथापि अर्जुन त्याच्या पित्याचा शिष्य होता. अश्वत्थाम्याच्या सर्व शस्त्रांना आणि अस्त्रांना अर्जुनाने महाकौशल्याने प्रत्युत्तर देऊन निष्क्रिय केले. शेवटी अश्वत्थामा स्वतःला हरल्याचे मान्य करून तेथून रथ दूर नेऊन अर्जुनापासून दूर झाला. त्याला श्री व्यासमुनींच्या उपदेशाची आठवण झाली. त्याला स्वानुभवाने पटले की अर्जुन आणि श्रीकृष्ण हे दोघे नरनारायण असून सदा अवध्य आहेत. त्याने दोघांनाही तेथूनच नमस्कार केला. त्यांच्याबरोबर पुन्हा युद्ध न करण्याचा संकल्प त्याने केला. हीच ती श्रीकृष्ण नीती आहे. कर्णाचा वध झाल्यावर अश्वत्थामा पांडवांना रोखण्यासाठी समर्थ होऊ नये म्हणून वेळीच त्याला अर्जुनापासून अशा प्रकारे दूर केला. अश्वत्थामा कर्णाच्या सेनेत सहभागी झाला. त्यानंतर श्रीकृष्णाने रथ शशंतकांकडे वळविला. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, दंडधारसुद्धा महापराक्रमी आहे. त्यांच्याकडे युद्ध निपुण हत्ती आहे. आता त्याचा नायनाट करणे योग्य आहे. तेव्हा सर्वप्रथम त्याचा वध करू. अर्जुनाची संमती मिळता श्रीकृष्णाने रथ दंडधारासमोर नेला. दंडधार त्याच्या त्या हत्तीवर बसून सैनिकांना कंठस्नान घालत होता आणि त्याचा हत्ती सैनिकांना चिरडून टाकत होता. तो स्वतःला फार बलवान आणि पराक्रमी समजत होता. त्याला त्याची फार घमेंड होती. अर्जुन आणि श्रीकृष्णाला समोर पाहून दंडधार खुश झाला आणि त्याने त्वरित अर्जुनाला आणि श्रीकृष्णाला बाणांनी विद्ध केले.
अर्जुन आणि दंडधार यांच्यात थोडा वेळ युद्ध झाले. तथापि अर्जुनाने लवकरच दंडधाराचे भाऊ छाटले आणि मस्तक धडा वेगळे केले. त्याच्या हत्तीलाही ठार केले. आपल्या भावाला अर्जुनाने ठार केलेले पाहून त्याचा भाऊ दंड अर्जुनावर त्वेषाने धावून आला. आल्या आल्या त्याने अर्जुनाला आणि श्रीकृष्णाला बाण मारले, परंतु अर्जुनाने दंडाचीही त्याच्या भावासारखीच अवस्था केली आणि त्याच्या हत्तीलाही ठार केले. त्याबरोबर त्याची गजसेना अर्जुनावर चाल करून आली. अर्जुनाने त्यांचीही दाणादाण करून त्यांच्या हत्तींसह सर्वांना ठार केले. त्याबरोबर जय जयकार करत पांडव सेनेने अर्जुनाला म्हटले की, हे वीरा, आम्ही त्या गजसेनेला फार भीत होतो. आमची तू या बलवान शत्रूपासून सुटका केली आहेस. आता आम्ही प्रसन्न चित्ती युद्ध करू. त्या दिवशी अर्जुनाने युद्धकलेतील नैपुण्य दाखवत महापराक्रम केला. श्रीकृष्ण सैन्यात कधी कसा घुसत होता आणि अर्जुन प्रत्यंचेला कधी बाण लावत होता आणि सोडत होता ते शत्रूला समजत नव्हते. मुंडके धडा वेगळे झाल्यावर समजत होते की अर्जुनाने बाण सोडला होता. अर्जुनाची यासाठी श्रीकृष्णाने मुक्तकंठाने स्तुती केली. दुर्योधनाच्या नीच वर्तणुकीमुळे, सत्तापिपासू लालसेमुळे, कुटील आणि अधर्म वृत्तीमुळे या रणांगणावर कसा नरसंहार आणि विध्वंस झाला हे दाखवत श्रीकृष्ण अर्जुनाला रणांगणामधून नेत होता. यावेळी रणांगणावर पांडवांच्याच बाजूने राजा पंड्या महापराक्रम गाजवत होता. त्याचा पराक्रम पाहून पांडव खुश होते, परंतु शेवटी अश्वत्थामाने त्याला ठार केले. इतक्यात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, पार्था, मला राजा युधिष्ठिर आणि अन्य पांडवही कोठे दिसत नाहीत. अश्वत्थामाने महासंहार आरंभिला आहे. त्याबरोबर बंधूंच्या काळजीने अर्जुन म्हणाला, ऋषिकेशा, तू शीघ्रतेने रथ पुढे घे. पुढे महासंग्राम सुरू होता. शस्त्रे चालविणाऱ्या महायोद्ध्यांनी पांडवांना चहूबाजूने घेरले होते. पांडव सर्व बाजूने जोरदार प्रतिकार करत होते. नकुल आणि कर्ण यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू होती. कर्णाने नकुलाला निष्प्रभ केले, परंतु त्याला ठार केले नाही. कृपाचार्य अत्यंत क्रुद्ध होऊन महापराक्रम गाजवत होता. त्याने दुष्टदुम्नाला निष्प्रभ केले आणि युद्धामधून माघार घ्यायला भाग पाडले. दुष्टदुम्न रथ दूर नेऊन तेथून निघून गेला. तेथे अर्जुन पोहोचला. त्याने त्या युद्धात सहभागी होत कौरवांचा संहार सुरू केला. कित्येक मस्तके धडावेगळी केली. अर्जुनाला पाहताच सत्यसेनाने श्रीकृष्णाला लक्ष्य केले आणि त्याच्यावर बाण मारले. एक शक्ती श्रीकृष्णावर फेकली. ती शक्ती श्रीकृष्णाच्या बाहूवर कोसळली आणि खाली जमिनीवर पडली. त्यावेळेस श्रीकृष्णाच्या हातून चाबूक आणि घोड्यांचा लगाम निसटला. ते पाहून अर्जुन क्षुब्ध झाला. त्याने श्रीकृष्णाला म्हटले, प्रभो, तू रथ सत्यसेनाजवळ घे. श्रीकृष्णाने दुसरा चाबूक घेतला, लगाम सावरला आणि रथ सत्यसेनासमोर आणला. अर्जुनाने अत्यंत शीघ्रतेने सत्यसेनावर चढाई केली आणि त्याचे मस्तक छाटले. त्यानंतर क्षुब्ध झालेल्या अर्जुनाने कौरवांचा महासंहार सुरू केला. हळूहळू सूर्य क्षितिजाकडे गेला तेव्हा युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्यात युद्ध सुरूच होते. दुर्योधनाने युधिष्ठिराला बाणाने विद्ध केले. त्यामुळे क्रुद्ध होऊन युधिष्ठिराने दुर्योधनावर शक्ती फेकली. त्या शक्तीने दुर्योधनाचे कवच छिन्न विछिन्न केले आणि ती त्याच्या छातीत रुतली. यामुळे दुर्योधन खाली कोसळला. मग युधिष्ठिराच्या साह्याला पांडव आणि दुर्योधनाच्या साह्याला कौरव धावून आले. त्यांच्यात तुंबळ रणधुमाळी सुरू झाली. श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ तेथे आणला. त्या रथाच्या आवाजानेच कौरव सेना कापू लागली. अर्जुनाने आल्या आल्या रणभूमी बाणांनी आच्छादून टाकली. त्याने कित्येक सैन्य, रथ,
ध्वज, शस्त्रे, धनुष्ये, सारथी, घोडे, गज नष्ट केले. त्याने दुर्योधन, कृतवर्मा, अश्वत्थामा, कर्ण यांना बाण मारून घायाळ केले. त्यांचे धनुष्य, रथ, ध्वज, सारथी, घोडे विद्ध केले. एकटा कर्ण अर्जुनाला प्रतिकार करू लागला. तथापि अर्जुनाने महापराक्रम करून महाभयंकर बाण मारून रणभूमीचा ताबा घेतला. कौरव धूम पळू लागले. दुर्योधन, कृतवर्मा, अश्वत्थामा, कर्ण असे सर्व रणभूमी सोडून निघून गेले. त्यानंतर सूर्य मावळलेला होता, त्यामुळे अंधार झाला आणि युद्ध थांबविण्यात आले. हरिओम.